लोकसभेची रणधुमाळी आता सुरू झाली आहे। लोकसभेच्या या रणसंग्रामात सत्ता पालट होणार की पुन्हा तीच सत्ता येणार ही उत्सुकता खरं तर शिगेल आहे। परंतु त्याचबरोबर लोकसभेच्या या रणसंग्रामामध्ये याचाही लेखाजोखा मांडणार आहे की नेमक्या लोकसभा मतदारसंघामध्ये नागरिकांचे प्रश्न, समस्या आणि खासदारांनी दिलेली आश्वासनं पूर्ण झाली आहेत की नाही। मिशन लोकसभा या कार्यक्रमाअंतर्गत आपण याच सगळ्या घडामोडींचा ओहापोह करणार आहोत। त्याचबरोबर खासदारांचा संपूर्ण मागील 5 वर्षांचा लेखाजोखाही मांडणार आहोत। मिशन लोकसभा या कार्यक्रमात मी जयरामपुरी आपलं स्वागत करतो। आज आपण भेटणार आहोत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना। हेमंत गोडसेजी आपलं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात। मिशन लोकसभा या कार्यक्रमातून जाणून खरं तर हेच घ्यायचं आहे की या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये कुठली कामं झाली, कुठल्या समस्या आणि प्रश्न जनतेचे सोडवले गेले किंवा आपण दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली की नाही, याची सुरुवात करत असताना खरं तर आपलं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात। आणि सुरुवात आपल्या खासदारकीच्या निकालापासून करतो। ज्यावेळी निकाल लागला, आपल्याला कळालं की आपण खासदार झालात, काय भावना होती आणि काय पहिली प्रतिक्रिया? शिवसेना प्रमुखांच्या कृपेमुळे व पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादामुळे, त्याचबरोबर शिवसेनेचे नेते तसेच युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्य साहेब यांच्या प्रेरणेमुळे जी जबाबदारी आपल्याला मागच्या लोकसभेमध्ये पक्षाने दिली आणि तिला मतांच्या रूपाने जी साथ देण्याचं काम संपूर्ण नाशिककरांनी केलं, तर निश्चितच या संपूर्ण नाशिककरांचे हे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही। ज्यावेळेस मतमोजणी सुरू होती त्यावेळेस आपण काळाराम मंदिरामध्ये सकाळी 8:30 वाजेला ज्यावेळेस दर्शनाला गेलो आणि त्यावेळेस पहिली पाऊल टाकल्यानंतर पहिलं मोबाईलची बेल वाजली आणि आपल्याला कळलं की पहिल्या फेरीमध्ये आपण आघाडीवर आहोत आणि आपल्या प्रतिस्पर्धी जे विरोधक उमेदवार होते त्यांचे दोघांची मतं एकत्र करूनसुद्धा आपले मतं जास्त आहेत आणि म्हणून एक चांगला संदेश त्या ठिकाणी झाला। निश्चितच त्या ठिकाणी आनंद झाला। त्याचबरोबर ज्यावेळेस निकाल जाहीर झाला निश्चितच आनंद हा निश्चितच संपूर्ण आमच्या पक्षाला, त्याचबरोबर आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी झाला, गगनात मावेना असा झाला। परंतु त्याचबरोबर जबाबदारीचं भानसुद्धा त्यावेळेस राहिलं की ज्या प्रकारे आपण सांगतो की जितकी मोठं यश असतं त्याच्या मागे तितकीच मोठी जबाबदारी असते आणि ती भावना मनामध्ये निर्माण झाली। व त्याचबरोबर आपल्याला या संपूर्ण नाशिककरांनी ज्या संसदेमध्ये पाठवलं त्या संसद ही लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर म्हणून ओळखल्या जाते आणि म्हणून आपल्या या मंदिरामध्ये लोकशाहीच्या मंदिरामध्ये आपल्या नाशिकच्या जनतेबरोबर या देशाच्या जनतेला जे काही सेवा आपल्या हातून घडेल ही एक भावना त्यावेळेस खरं तर मनामध्ये निर्माण झाली। नक्कीच आप्पा, तुम्ही सांगितलं की सुरुवात झाली सकाळी काळाराम मंदिरात, तो फोन आला आणि तिथून जबाबदारीची जाणीव आणि सगळ्या गोष्टी पुढे सुरू झाल्या। सगळ्या या प्रक्रियेमध्ये सुरुवात जी कामाची म्हणता येईल किंवा विकास कामाची जी सुरुवात झाली ती कुठून झाली? 16 मे 2014 रोजी निकाल लागला आणि त्यानंतर भोगूर येथे ज्यावेळेस 29 मेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती असते त्यावेळेस आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस आपला सत्कार झाला आणि त्यावेळेस त्या सत्काराच्या दरम्यान भोगूर म्हणजे आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थान आणि म्हणून या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाड्याकरता त्यांचं स्मारकाचं स्मृती जोपासण्यासाठी म्हणून आपण काय कराल अशा प्रकारच्या त्या सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केल्या आणि त्यावेळेस मी त्यांना आश्वासन दिलं होतं की आपण लवकरात लवकर या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाड्याचं जे आहे ते उर्वरित जो 30% भाग होता त्याचं नूतनीकरण राहिलं होतं व उर्वरित जो 70% भाग होता त्याचं गेले 20 वर्षापूर्वी नूतनीकरण झालं होतं, त्याची डागडुजी होणं अपेक्षित होतं आणि अशी त्या नागरिकांच्या त्या ठिकाणच्या भावना होत्या आणि आपण त्यांना शब्द दिला होता की आपण तातडीनं याच्यावरती राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाकडून यासाठी लवकरच निधी मंजूर करून याचं नूतनीकरण करू आणि तातडीनं 6 महिन्यामध्ये आपण त्या 30% वाड्याचं नूतनीकरण व इतर 70% भागाच्या डागडुजी करता आपण जवळ 63 लाख रुपये राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाकडून मंजूर केले। त्याचं पहिलं कौल
युवा सेनेचे प्रमुख आदरणीय आदित्य साहेब यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला व त्याचं लोकार्पण देखील तातडीने 1 वर्षाच्या आत शिवसेनेचे नेते तसेच राज्यसभेचे खासदार आदरणीय संजय राऊत साहेब व त्यावेळेचे तत्कालीन संरक्षण मंत्री पर्रिकर साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी तो लोकार्पण सोहळासुद्धा करण्यात आला. निश्चितच यामागचा मूळ उद्देश हा होता की ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनीचं योगदान या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये खूप मोठं होतं आणि म्हणून अशा स्वातंत्र्यवीराच्या स्मृती जोपासल्या जाव्या हे आमच्या पक्षप्रमुखांचं शिवसेना प्रमुखांचं देखील कायम म्हणणं असायचं आणि म्हणून त्या माध्यमातून आपल्या सर्व इतर युवक वर्गांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा त्या माध्यमातून मिळते आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पहिल्या कामाची सुरुवात ही राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेने व्हावी या दृष्टीने आपण पहिलं काम त्या ठिकाणी सुरू केलं आणि त्याचं लोकार्पणसुद्धा त्या ठिकाणी झालं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुरुवात झाली ती काळाराम मंदिरात फोन येण्यापासून. पहिलं काम हातात घेतलं ते राष्ट्रभक्तीचं. परंतु पुढं नाशिकचा विकासही महत्त्वाचा होता. त्या विकासामध्ये पहिला टप्पा कुठला होता? मोठा प्रकल्प जो नाशिकला आल्यानंतर नाशिककरांना दिलेली आश्वासनं म्हणा किंवा त्यांचे प्रश्न समस्या त्यातून सुटल्या जाणार होत्या, असा मोठा प्रकल्प कुठला होता? निश्चितच आपण जर बघितलं तर मुंबईपासून नाशिक असेल किंवा पुणे असेल हे जवळजवळ सारख्या अंतरावरती, परंतु आज जर पुण्याची विकास पाहिला, पुण्याचं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट पाहिलं तर निश्चितच किती पट पुढे निघून गेलेले आहे आणि म्हणून आपल्या संपूर्ण नाशिककरांनाही एक अपेक्षा आहे की आपल्या इथं इंडस्ट्रीज यायला पाहिजे आणि म्हणून आपण ज्यावेळेस आपण लोकसभा सदस्य झालो त्यानंतर आपल्याला गेले 6 महिन्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला कळलं की आपल्या नाशिक लोकसभेमध्ये मौजे शिलापूर तालुका नाशिक जिल्हा नाशिक या शिलापूर येथे जवळजवळ 100 एकरमध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब ही सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट ही PSUज आहे हिच्या अंतर्गत ती मंजूर त्याला तत्वता मान्यता देण्यात आलेली होती आणि म्हणून मग आपण तातडीनं त्याच्या कॅबिनेट ती जागा जी होती ती राज्य शासन त्या CPRIला विनामूल्य देणार होती आणि म्हणून आपण त्याचा पाठपुरावा केला. त्याचा पाठपुरावा करून कॅबिनेटला ती जागा विनामूल्य CPRIला मिळवण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. त्याचबरोबर त्यानंतर जी जागा हस्तांतर झाली त्या 100 एकर जागेच्या संरक्षण भिंतीचं कामाची भूमिपूजन देखील शिवसेनेचे नेते तसेच युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आलं. आजच्या मितीला कंपाऊंड वॉल आपलं तयार आहे, संरक्षण भिंत तयार आहे. त्या प्रकल्पाचं प्रशासकीय इमारत व इलेक्ट्रिकल इमारत ह्या दोन्ही इमारतींच्या निविदा प्रक्रिया कार्यादेश झालेल्या आहे आणि लवकरच आपण त्याचं भूमिपूजन सोहळा देखील करणार आहोत आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून मला असं वाटतं की ज्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आपल्या होत्या ह्या अगोदर भोपाळ आणि बेंगलोरला टेस्टिंगसाठी जायच्या, आता त्या नाशिकमध्ये होतील महाराष्ट्रामध्ये आणि मग निश्चितच यामुळं ज्या इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या कंपन्या असतील त्या नाशिकमध्ये येतील आणि आपल्या नाशिकमध्ये एक इलेक्ट्रिकल हब त्या ठिकाणी तयार होऊन आपल्याला निश्चितच त्या माध्यमातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होईल. नक्कीच. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये श्रेयवादाची लढाई ही फार पाहायला मिळाली. कारण तुम्ही अगदी जेव्हा निवडणुकांना सामोरं जात होतात त्यावेळी विरोधक हे अगदी प्रस्त हे मोठं होतं, परंतु त्यांना डावलून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा प्रकल्प इथपर्यंत आणणं आणि या श्रेयवादाच्या लढाईतला हा प्रवास कसा होता? निश्चित ज्यावेळेस या प्रकल्पाला तत्वता मान्यता देण्यात आली तर ती खऱ्या अर्थानं फेब्रुवारी 2013, परंतु 1.5 वर्ष म्हणजे मला असं वाटतं का निवडणुका आपल्या एप्रिलमध्ये झाल्या आणि तत्कालीन त्यावेळेचे लोकप्रतिनिधी असतील नाशिक लोकसभेचे त्यांचा 1 वर्षाचा कार्यकाळ होता. त्यानंतर या नाशिकचे पालकमंत्री होते ते ऑक्टोबरपर्यंत होते, म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष होते आणि या 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही प्रकारचं त्या प्रकल्पाच्या प्रस्तावाचा रखडलेला होता आणि म्हणून आपण ज्यावेळेस आपल्या लक्षात आलं की या ठिकाणी एक 100 एकरच्या जागेत हा प्रकल्पाला तत्वता मान्यता देण्यात आलेली आणि म्हणून आपण त्या फाईलची सुरुवात अक्षरशः तहसीलदार कचेरीपासून कलेक्टर ऑफिस, विभागीय कार्यालय, त्यानंतर राज्य शासनाच्या अर्थ विभाग असेल, ऊर्जा विभाग असेल, प्लॅनिंग डिपार्टमेंट असेल आणि त्यानंतर कॅबिनेट अप्रुव्हल आणि म्हणून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण आपलं कार्यालय त्यामध्ये सतत पाठपुरावा करत होतं आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी मान्यता मिळाली. आणि असे प्रकल्प अनेक प्रकल्प असतात की अगोदर
तत्वता मान्यता मिळते आणि मग कार्यकाळ बदलला की परंतु आपण तो पाठपुरावा विषय केला. जबाबदारीने त्याचा पाठपुरावा केला आणि आज तो लवकरच कार्यान्वित हे लवकरच नाशिक एक इलेक्ट्रिक हब म्हणून नावारूपाला येईल असं आपल्याला निश्चित, म्हणायचं निश्चित. परंतु या सगळ्यांमध्ये ॲक्च्युअल नाशिकमधली जी परिस्थिती आहे ही म्हणजे कृषीप्रधान संस्कृती. खरं तर देशच आपला कृषीप्रधान संस्कृतीचा आहे. नाशिकमधला शेतकरी हा एक कळीचा मुद्दा त्यात म्हणता येईल. आणि नाशिक म्हटलं की भाजीपाला, कांदा, टोमॅटो आणि द्राक्ष या बाबतीत नाशिकचं नाव हे अग्रेसर आहे. जागतिक ख्याती या बाबतीत मिळालेली आहे. नाशिक आणि कांदा यापासून सुरुवात केली किंवा नाशिकचा शेतकरी या सगळ्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत मागील 5 वर्षांमध्ये? मला असं वाटतं की संपूर्ण देशभरामध्ये जितका कांद्याचं उत्पादन होतं त्यापैकी जवळजवळ 35 ते 37% हे कांद्याचं उत्पादन नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये होते. आणि मग ज्यावेळेस देशामध्ये हा जो कांद्याचा भाव कमी जास्त होतो तर सगळ्यात जास्त परिणाम हा नाशिकच्या शेतकऱ्यांवरती होत असतो. आणि म्हणून गेले 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस कांद्याचं उत्पादन लागवड डबल होत होती आणि उत्पादनही डबल होणार होतं. तर आपल्याला जर आपण जर बघितलं तर 10 लाख मेट्रिक टन कांदा हा आपल्याला दर महिन्याला लागत असतो. आणि गेले 2 वर्षापूर्वी या कांद्याची लागवड म्हणजे आपल्याला ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान हा कांद्याचा भाव वाढत असतो किंवा कमी जास्त होत असतो. आणि मग या दरम्यान ज्यावेळेस कांद्याची लागवड जवळजवळ आपल्याला 4 महिन्यासाठी 40 लाख मेट्रिक टन कांदाची आपल्याला भारत देशाला लागणार होता आणि त्याची लागवड जवळजवळ 80 लाख झाली होती. आणि त्याच वेळेस केंद्र शासनाने च्या वाणिज्य मंत्रालयाने त्यावेळेस $700 MEP मिनिमम एक्सपोर्ट प्राईस ठेवली होती. त्यावेळेस आपल्याला निर्यातही करता येत नव्हता कांदा. आणि म्हणून आपण त्यावेळेस कृषी मंत्री असेल, वाणिज्य मंत्री असतील यांच्या भेटी घेतल्या आणि आपण तात्काळ ही MEP रद्द करावी जेणेकरून आपल्याला कांदा निर्यात करावा लागेल. परंतु ज्यावेळेस त्यांनी आपल्या गोष्टीला दाद दिली नाही तर आपण संसदेमध्ये शिवसेनेच्या सगळ्या खासदारांनी कांद्याच्या माळी गळ्यात घालून त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या कृषी मंत्रालयाच्या आणि वाणिज्य मंत्रालयाच्या लक्षात आणून दिलं की यामुळं जवळजवळ कांदा एक अशी आपलं भाजीपाल्यामधला एक विषय आहे की त्याचा तो 15 दिवसामध्ये म्हणजे 15 दिवसापूर्वी भाव ₹2500 होता परंतु तो ₹500 कोसळत आला होता. आणि मग आपण शासनाला सांगितलं का जर आपण निर्यात उठवली नाही, एक्सपोर्ट प्राईस जर आपण रद्द केली नाही तर उद्या सर्व शेतकऱ्यांना हा कांदा रस्त्यावरती ओतावं लागेल. आणि म्हणून तो आंदोलन केल्यानंतर शासनाने सुद्धा त्याची दखल घेतली कृषी मंत्रालयाने आणि वाणिज्य मंत्रालयाने आणि कांद्याची निर्यात मूल्य हे रद्द करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले. आपल्या पहिल्या आंदोलनाला त्या ठिकाणी यश आलं. त्यानंतर आता जर आपण नुसतं जर बघितलं तर गेले 1.5-2 महिन्यापासून कांदा चर्चेमध्ये आहे. त्यावेळेस आपण कांद्याचा भाव एक शेतकऱ्याने ₹1 किलोनी तो कांदा विकून त्याचं DD PMO ऑफिसला त्या ठिकाणी पाठवला होता. तर त्यावेळेससुद्धा आपण तातडीनं कृषी मंत्रालयाशी व वाणिज्य मंत्र्यांशी त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना ते 3 विषय त्या कांद्याच्या संदर्भामध्ये सांगितले की ज्या प्रकारे आपण 2 वर्षापूर्वी अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेलं होतं तर तो एक पर्याय आहे. व त्याचबरोबर कांद्याचा साठा नाशिकमध्ये जास्त झालेला आहे आणि म्हणून कांद्याची वाहतूक व निर्यात या दोन्हींवरती सबसिडी जर आपण दिली तर नाशिकमधला कांदा आपल्याला बाहेर पाठवण्यामध्ये निश्चितच यश येईल व त्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. असे 3 पर्याय त्यांना सांगितले होते आणि त्या 3 पर्यायापैकी एक पर्याय त्यांनी तातडीने ₹200 क्विंटल कांद्याला अनुदान दिलं. परंतु मला असं वाटतं ते सुद्धा कमी आहे कारण ₹700-800 जवळजवळ कांद्याच्या उत्पादन खर्च आहे आणि ₹200 देऊन उपयोग नाही. आपली मागणी ₹500 होती. निश्चितच त्यासाठी आपण आजही अग्रेसर आहोत. त्याचबरोबर दुसरा निर्यातीच्या संदर्भामध्ये निर्यातीला सबसिडी द्यावी त्याचंही आपले मंत्री प्रभू साहेब यांनी सुद्धा निर्यात दुप्पट सबसिडी त्यावरती जाहीर केली. आणि म्हणून मला असं वाटतं का काही प्रमाणामध्ये दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. परंतु कांद्यावरती निश्चितच कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरता ज्याप्रमाणे ब्रॉडबँडिंग सिस्टीम्स आहेत की ज्या प्रकारे आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कांद्याची लागवड किती होते या अगोदर आपल्याला कांद्याची गरज किती आहे आपल्या देशाची आणि इतर आजच्या मितीला पाहिलं तर बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा कांद्याचं उत्पादन आता व्हायला लागलं आहे. आणि म्हणून आपण त्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला किती उत्पादन होतं आहे हेही कळणं आणि त्याला माहिती लवकर मिळणं
हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जर आपण बघितलं तर गटापासून म्हणजे ग्रामपंचायतपासून गटापर्यंत, तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत, राज्यापर्यंत आणि केंद्रापर्यंत ज्यावेळेस याची माहिती जाण्याचं काम मला जो वेळ लागतो 1 महिन्याचा, त्यामध्ये कांद्याचे भाव एकदम कोसळत असतात. बरं. आणि म्हणून तातडीची माहिती मिळवण्यासाठी योजना करणं, नियोजन करणं खरं तर गरजेचं आहे. नक्कीच कांद्यावर तुम्ही दिलेलं हे विस्तृत उत्तर काहीसं दिलासा देईल शेतकऱ्यांना, परंतु तुम्हीच तुमच्या उत्तरामध्ये म्हटलात की कायमस्वरूपी तोडगा अजूनही निघालेला नाहीये. कांदा उत्पादक शेतकरी अजूनही आंदोलन करतोय. स्वतः शिवसेनेला गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेत आंदोलन करावं लागतंय सत्तेत त्याचबरोबर असताना आपल्याला देखील. सांगायला एक दुसरा आपल्या कांद्या नाशिक, त्याचबरोबर द्राक्ष उत्पादन हेही नाशिकच्या बरेचसे शेतकरी द्राक्षावरती अवलंबून असतात. बरोबर. आणि म्हणून मागच्या वेळेस गेले वर्षभरापूर्वी बरेचसे द्राक्ष हे निर्यात करण्याचा आपले शेतकरी या ठिकाणी खूप चांगल्या मेहनतीने करत असतात. परंतु ज्यावेळेस त्यांचा रासायनिक दाखल्याचा प्रश्न ज्यावेळेस येतो तर द्राक्ष उत्पादन करणारे शेतकरी बरोबर. यांनी म्हणजे स्वतःचे पैसे दिल्यानंतर सुद्धा त्या शासनाने ज्या लॅबोरेटरीजला मान्यता दिलेली, रेसिड्यू फ्री द्राक्ष उत्पादन ज्या लॅबोरेटरीजला मान्यता दिलेली, अशा लॅबोरेटरीजचे दाखले हे शेतकऱ्याला न जाता ते एक्सपोर्टर्सला जायचे आणि मग एक्सपोर्टर्स त्या शेतकऱ्याचा भाव ठरवायचा. आणि म्हणून त्याही विषयामध्ये आपण लक्ष घालून एपाडाचे जे चेअरमन आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास आणून दिलं का याच्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केल्या जाते. कारण जर फी शेतकरी भरतो तर त्याला प्रथम दाखला त्याला मिळायला पाहिजे आणि नंतर एक्सपोर्टरला, आणि मग शेतकरी ठरवेल की कुठल्या एक्सपोर्टरला त्याचा माल द्यायचा. बरोबर. आणि त्यालाही यश मिळालं. आता मला असं वाटतं का शेतकऱ्यांना सुद्धा ते दाखले मिळण्याचं काम त्या ठिकाणी मिळतंय आणि शेतकरी पाहिजे त्याला तो एक्सपोर्टरला तो द्राक्ष देऊ शकतो. नक्कीच. परंतु हमी भावासंदर्भात काय आहे? ही सगळी कांदा झालं, टोमॅटो झालं किंवा द्राक्ष, नाशिकची ही ओळख आहे एक वेगळ्या प्रकारची, परंतु ह्याच शेतकऱ्यांना वारंवार आंदोलनं करावी लागतात. हमी भावाचा सर्वात मोठा प्रश्न या सगळ्या पिकांच्या बाबतीत. निश्चितच हमी भाव शेतकऱ्यांना मिळणं म्हणजे तसं बघितलं तर सगळ्याच उत्पादनावरती उत्पादनाच्या खर्चाच्या निम्मे पैसेसुद्धा त्यांना मिळत नाही आणि म्हणून हमी भाव हा गरजेचा आहे. काही पिकांवरती शासनाने त्यावरती सांगितलं आहे की 1.5 हमी भाव आम्ही देतो, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यापर्यंत तो पोहोचच नाही आणि म्हणून स्वामीनाथन आयोग प्रमाणेच हमी भाव दिला जावा आणि त्याचा उत्पादनाचा खर्चसुद्धा त्याप्रमाणेच गृहीत धरला जावा, अशा प्रकारची शिवसेनेची अनेक दिवसांपासूनची जी प्रयत्न आहेत. निश्चितच मला असं वाटतं का यावरती केंद्र शासनाने सुद्धा गांभीर्याने विचार करून कृषी मंत्रालयाने त्यासाठी स्वामीनाथन आयोगाची मागणी त्याप्रमाणे द्यावी असं सर्वांचंच मत आहे. आणि निश्चित मला असं वाटतं का यासाठी शिवसेना तर प्रयत्न करते, आम्ही शिवसेनेचे सर्वच खासदार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. निश्चितच यापुढेही शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करणार आहोत. हे तर खरं झालं की आपण द्राक्ष, कांदा किंवा टोमॅटो यासाठी केलेले प्रयत्न, तुम्ही केलेले वैयक्तिक किंवा शिवसेनेने केलेले प्रयत्न, परंतु ज्या पद्धतीनं कृषीप्रधान आपला देश आहे तशीच कृषीप्रधान संस्कृती नाशिकची पण आहे. नाशिकमधला भाजीपाला आशिया खंडात प्रसिद्ध आहे. मग या सगळ्या याच्यामध्ये शेतकऱ्याला एक अशी कायमस्वरूपी अशी एक व्यवस्था जागतिक स्तरावर जाण्यासाठीची काय डोक्यात आहे शिवसेनेच्या आणि आपल्या? निश्चितच संपूर्ण आशिया खंडामध्ये नाशिक जिल्ह्यामधील हजारो शेतकरी या शेतीवरती अवलंबून आहेत आणि म्हणून आपण सुद्धा या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कुठला तरी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणा किंवा एखादा प्रकल्प असेल यासाठी प्रयत्न करत होतो. परंतु ज्यावेळेस आपल्याला कळलं की केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने सन 2010 साली महाराष्ट्रामध्ये ठाणा, नाशिक आणि नागपूर या तिन्ही ठिकाणी कृषी टर्मिनल मार्केट याला तत्वता मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर ज्यावेळेस मंत्रालयामध्ये आग लागली आणि या आगीमध्ये संपूर्ण फाईल्स ह्या जळून गेल्या होत्या, ज्यावेळेस आपल्याला ही बाब लक्षात आली, आपण ही तातडीनं त्याची प्रस्ताव तयार करण्याचे आदेश त्या ठिकाणी या स्थानिक जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना दिले आणि त्यांनी पुन्हा त्याची प्रक्रिया सुरू केली. त्या माध्यमातून आता नुकतंच गेले 6 महिन्यापूर्वी या कृषी टर्मिनल मार्केटला
आपल्या नाशिक तालुक्यामधील सय्यद पिंपरी या म्हणजे गावामध्ये जवळ 100 एकरमध्ये मान्यता मिळाली. ती जागा हस्तांतर कृषी व पणन खात्याला हस्तांतर करण्याची मान्यता त्या ठिकाणी मिळाली आणि ती प्रक्रिया आता सध्या सुरू आहे. तर निश्चितच मला असं वाटतं का उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे टर्मिनल अतिशय उपयुक्त ठरेल. कारण या टर्मिनलच्या माध्यमातून या उत्तर महाराष्ट्रामध्ये यांचे 7 सब डिव्हिजन्स असणार आहेत. त्या ठिकाणी सर्व माल गोळा करून हा कृषी टर्मिनलला आणण्यात येईल. त्या ठिकाणी अनेक सुविधा असणार आहेत, म्हणजे ग्राइंडिंग, पॅकिंग, कूलिंग, स्टोरेज, त्यानंतर आणि प्रोसेसिंग युनिट्स, अशा अनेक सुविधा त्या ठिकाणी मिळाल्यानंतर या माध्यमातून एकतर शेतकऱ्यांचं नुकसान जे पिकाचं खऱ्या अर्थानं 30% नुकसान होत असतं आणि हे 30% नुकसान हे कमी होणार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी गुणवत्तेदार जर तुम्ही प्रोडक्ट बनवलं तर त्याला एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठसुद्धा या कृषी टर्मिनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि मला असं वाटतं का निश्चितच एक कायमस्वरूपी उपाययोजना या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये निश्चितच या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं आपलं मत आहे. परंतु आपण एक खंत अशी वाटत नाही आपल्याला की ह्या कृषी टर्मिनलसाठी जो प्रयत्न शिवसेनेने आणि आपण केला हा प्रयत्न फार पूर्वी व्हायला पाहिजे होता? निश्चितच 2009-10 साली म्हणजे गेले 10 वर्षापूर्वी या प्रकल्पाला तत्वता मान्यता मिळाली होती. आणि 10 वर्षांनंतर सुद्धा आज आपण गेले 3 वर्षापासून सतत त्या विषयाचा पाठपुरावा करतो. आणि कदाचित त्यावेळेपासून जर हा पाठपुरावा सतत राहिला असता तर कदाचित या ठिकाणी आज हा प्रकल्प सुरूही झाला असता. परंतु असो उशिरा का होईना त्या विषयाला कुठेतरी वाचा फुटून कुठेतरी एक दिशा मिळाली. आणि निश्चित मला असं वाटतं का लवकरात लवकर आता कॅबिनेटमध्ये जशी मान्यता मिळाली या प्रकल्पाला RKSY म्हणजे कृषी केंद्राच्या कृषी खात्याकडून सुद्धा 50 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केली गेलेली आहे. आणि ही जागा हस्तांतर झाल्यानंतर निश्चित त्याचा एक बिझनेस मॉडेल बनवण्यात येणार आहे. आणि तो बिझनेस मॉडेल बनवल्यानंतर त्याला प्रशासकीय मान्यता जागेवरती काम निश्चित सुरू होईल असं मला वाटतं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये कृषी टर्मिनल सोबतच नाशिकमध्ये एखादं कृषी महाविद्यालय असावं असं वाटत नाही का? कारण या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून रिसर्च आणि डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होईल. मागच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने त्यावेळेस आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय कृषी महाविद्यालय असावं अशा 22 कृषी महाविद्यालयासाठी तत्वता मान्यता दिली होती. ज्यावेळेस ही बाब आपल्याला कळली आपण तातडीनं त्यावेळेस ते तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांकडे यांची भेट घेतली आणि त्यांना आपण नाशिकसाठी एक शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर करावं अशा प्रकारची विनंती केली. त्यांनीही तातडीनं तसे आदेश अधिकाऱ्यांना दिले. परंतु त्यानंतर युतीचं सरकार आलं आणि मग त्यानंतर सुद्धा आपण त्याचा सतत पाठपुरावा त्या ठिकाणी करत होतो. परंतु कृषी मंत्रालयाने यावरती संपूर्ण महाराष्ट्रातील बृहत आराखडा असावा अशा प्रकारची माहिती मागवली. आणि मग त्यावरती गेले अनेक हा विषय प्रलंबित होता. परंतु त्याला सुद्धा गेले 3-4 महिन्यापूर्वी तोही विषय आता क्लिअर झालेला असून संपूर्ण महाराष्ट्रातला बृहत आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आणि त्यासाठी आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये मौजे सावतामाळीनगर म्हणजे या तिन्ही तालुक्याचा नाशिक, सिन्नर आणि इगतपुरी या तिन्ही तालुक्यांचं कॉर्नर असलेलं पांढरुली फाटा त्यावरती 100 एकर जागेमध्ये सावतामाळीनगर या शिवारामध्ये त्याला तत्वता मान्यता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि लवकरच मला असं वाटतं का याला कॅबिनेटमध्ये मंजूर मिळेल. या अगोदर 16-17च्या अर्थसंकल्पामध्ये नाशिकच्या कृषी महाविद्यालयाची घोषणा देखील झालेली आहे. आणि मला असं वाटतं की कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी कृषी महाविद्यालयाची प्रक्रिया सुरू होईल. नक्कीच. याचबरोबर कृषी महाविद्यालय तुमचं कृषी टर्मिनल याला जोडूनच आणखी एक जिव्हाळ्याचा प्रश्न जो आहे नाशिककरांचा तो म्हणजे विमानसेवा, आणि ज्यावर आपण बरंच काम केलं. परंतु जे यश शिवसेनेला आणि खासदार हेमंत गोडसेंना यायला हवं होतं ते काही यश आम्हाला दिसत नाही विमानसेवेच्या बाबतीत. यामध्ये 84 कोटी खर्च करून राज्य सरकारनं एअरपोर्ट आपल्याला दिलं, परंतु अनेक वादांमध्ये हे अजूनही अडकून आहे. सन 2014 साली या टर्मिनल बिल्डिंगचा म्हणजे राज्य शासनाने जे 84 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी टर्मिनल बिल्डिंग बांधून दिली होती
त्यांचा राज्य शासनाचा आणि HLचा त्या हस्तांतरणावरून वाद होता भाडेतत्वावरून, आणि म्हणून त्यावरती आपण तोडगा काढला होता. ज्यावेळेस पर्रिकर साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की राज्य शासन नाममात्र भाड्यावरती 99 वर्षासाठी या HLला ती टर्मिनल बिल्डिंग देणार आहेत आणि त्यासाठी संरक्षणसुद्धा राज्य शासन द्यायला तयार आहे. तर यावर्षी त्याविषयी पर्रिकर त्यावेळेचे तत्कालीन संरक्षण मंत्री पर्रिकर साहेबांनी तातडीनं चीफ सेक्रेटरी ला फोन केला आणि तसा प्रस्ताव माझ्याकडे पाठवा आणि त्याला तातडीनं मान्यता देण्याचं काम केलं. त्यावेळेस त्या खऱ्या अर्थानं तो हस्तांतराच्या वादामध्ये जवळजवळ 1.25 वर्ष गेलं आणि मग तो वाद त्या ठिकाणी मिटला आणि त्यानंतर आपल्या छोटे एअरक्राफ्ट्स 9 सीटरचे एअरक्राफ्ट्सला सुरुवात देखील झाली, परंतु अनियमितता वेळेवर ते फ्लाईट्स टेक ऑफ होत नव्हते. त्यानंतर भाडंही खूप होतं, 5-5, 7-7 हजार आकारलं जात होतं आणि म्हणून ते न परवडणारं असल्याकारणानं, वेळेत विमान नसल्याकारणानं ती विमानसेवा बंद पडली. परंतु ज्या वेळेस केंद्र शासनाने ज्यावेळेस उडान योजनेची घोषणा केली तर त्यावेळेस म्हणजे सर्वसामान्य माणसाने विमानामध्ये प्रवास करावा या उद्देशाने उडान योजनेची ज्यावेळेस घोषणा केली तर त्यावेळेस आपण त्यामध्ये प्रामुख्याने लक्ष दिलं आणि महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस 10 एअरपोर्ट्सची निवड झाली त्यामध्ये नाशिकचीही निवड त्या ठिकाणी झाली आणि म्हणून मग त्यावेळेस आपण नाशिक मुंबई आणि नाशिक पुणे या दोन्ही रूट्सला त्या ठिकाणी मान्यता मिळाली. एअर डेक्कन या कंपनीला जे दोन्ही रूट्स देण्यात पण आले, परंतु वर्षभरामध्ये काही काळ ही सेवा चालली, परंतु त्याही खरं तर एअर डेक्कन ही कंपनी फायनान्शियली तशी स्ट्रॉंग नव्हती आणि म्हणून ती अनियमितता असल्याकारणानं आपणच त्यांचं हे रद्द करावं अशी मागणी उडान मंत्रालयाकडे केली आणि त्यांचं टर्मिनेशन देखील त्या ठिकाणी झालं आणि नवीन आता हेच जे दोन्ही रूट्स आहे हे 3ऱ्या यादीमध्ये देखील आलेले आहेत आणि लवकर त्याची एक नामवंत कंपन्यांना हे रूट्स देण्यात येतील. श्रेयवादाची लढाई, हस्तांतरणाचा विषय, त्यानंतर तुम्ही केलेले प्रयत्न, परंतु तरी देखील नाशिककर या सगळ्या सुविधांपासून अजूनही वंचित आहेत. जो भुर्दंड इतर म्हणजे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की कॅपॅसिटी नसलेल्या एअरलाइन्सला सुविधा देणं, ह्या सगळ्या चुका ज्या आहेत केंद्राच्या असतील किंवा इतर या सगळ्याच्या असतील, पण ह्या चुकांचा भुर्दंड नाशिककरांना कायमच सहन करावा लागलाय. नाही, जर आपण मला तर या ठिकाणी सांगायला निश्चित आनंद होतो की या उडान योजनेअंतर्गत आपण नाशिक हे 3 नंबरचं लाभार्थी संपूर्ण देशभरामध्ये की नाशिक आपण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई आणि पुण्याचे रूट्स मिळाले, दुसऱ्या टप्प्यामध्ये नाशिक वगळल्या गेलं होतं. परंतु ज्या वेळेस आपण दुसरी यादी त्या ठिकाणी फायनल होणार होती तर दुसऱ्या दिवशी तर आदल्या दिवशी उडान मंत्रालयाला आपण ज्यावेळेस विचारपूस केली तर त्यांनी नाशिक हे वगळले गेलेलं आहे असं, कारण आता नाशिक मुंबई आणि पुण्याचे रूट्स मिळाले आहेत, परंतु आपण सांगितलं की अद्याप ते रूट्स सुरू झालेले नाहीत आणि आपण गृहीत धरून आमचं नाशिकवरती अन्याय करू नये आणि म्हणून नाशिकला दुसऱ्या टप्प्यामध्ये संधी मिळाली आणि त्या संधीचा लाभ म्हणून पुन्हा नाशिक 7 ठिकाणी जोडलं गेलं. म्हणजे त्यामध्ये हैदराबाद, बेंगलोर, दिल्ली, हिंडन, अहमदाबाद, गोवा आणि भोपाळ असे 7 ठिकाणं आणि पहिले 2 ठिकाणं, पहिल्या यादीतले 2 असे 9 ठिकाणी या उडान योजनेचा लाभ नाशिकला मिळाला आणि संपूर्ण देशभरामध्ये नाशिक हे 3 नंबरचं लाभार्थी ठरलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हे जे 9 रूट्स झालेले आहेत तर हे ऑलरेडी अलर्टसुद्धा झालेले आहेत आणि म्हणून यामध्ये चांगले नामवंत कंपन्या देखील आलेल्या आहेत. जेट, ट्रूजेट, स्पाइसजेट, एअर अलायन्स आणि इंडिगो अशा नामवंत कंपन्यांना हे रूट्स दिले गेलेले आहेत आणि मला निश्चित खात्री की लवकरच हे रूट्स, जरी जुलैपर्यंत त्याची डेडलाईन होती, 6 महिने उलटून झालेले आहेत, निश्चित त्या संदर्भामध्ये आपण तो विषय केंद्र शासनाच्या निदर्शनास आणलेला आहे, तेही गांभीर्याने तो विषय घेत आहेत आणि लवकरच मला असं वाटतं का 3-4 महिन्यामध्ये जर हे रूट्स सुरू झाले तर निश्चितच आपली विमानसेवा
खूप चांगल्या प्रकारे नाशिकची सुरू होईल आणि आपल्याला या विमान सेवेच्या माध्यमातून उद्योगधंद्यांना तर फायदा होईलच आणि त्या माध्यमातून आपले इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होईल आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मिती देखील निश्चित होईल. खरं तर ह्याच मुद्द्यावर येणार होतो, कारण ज्या ज्या शहरांमध्ये विमानसेवा आहे ही उदाहरणं आपल्या समोर आहेत. पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद ही शहरं नाशिकच्या मागून डेव्हलप झाली, पुण्याचा विषय सोडला तर. परंतु नाशिकच्या पुढे गेली ती केवळ विमानसेवेमुळं. मोठे प्रकल्प जर तिथे गेले असतील तर ते केवळ विमानसेवेमुळं. तर निश्चितच मी ते सांगितलं त्याप्रमाणे ह्या नाशिकला 9 कनेक्टिव्हिटीज मिळालेल्या आहेत आणि ह्या ऑलरेडी अलॉट झालेले अवॉर्ड झालेले आहेत. बरोबर. आता निश्चित त्या लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत आणि या सर्व सर्व्हिसेस सुरू झाल्यानंतर निश्चित आपल्या नाशिकच्या पर्यटनाचा विषय असेल की धार्मिक पर्यटन म्हणून संपूर्ण देशभरामध्ये नाशिक प्रचलित आहे आणि म्हणून त्याचबरोबर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होईल, छोटे उद्योगधंदे या ठिकाणी वाढतील आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मिती या ठिकाणी निश्चित होणार आहे. विदेशी पर्यटकांची संख्या वाढली तर नक्कीच नाशिकसाठी ते सुखावं असणारच आहे. याचबरोबर आपण विमानसेवेनंतर इंडस्ट्रियल ग्रोथबद्दल जे बोलत होतो की विमानसेवा आणि इंडस्ट्रियल ग्रोथ ही दोन्ही कनेक्ट असलेली गोष्टी आहेत. कारण बिल्डर असोसिएशन असू द्या, नीमा आयमा असू द्यात, अनेक संघटनांशी आपण त्या दरम्यान भेटलात, सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता सद्यस्थिती सांगितली. औद्योगिक क्षेत्राबाबतीत एक कुठलं महत्त्वाचं काम खासदार हेमंत गोडसेंनी केलेलं आहे नाशिकसाठी? कुठला मोठा प्रकल्प नाशिकला आला आहे? या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस आपण खासदार म्हणून निवडून गेलो आणि ज्यावेळेस इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आपल्या नाशिकमध्ये व्हावी ही इच्छा निश्चितच मनामध्ये होती आणि ज्यावेळेस आपण भेल कंपनीच्या चेअरमनला मी स्वतः भेटलो आणि आपलं जर एक्सपान्शन आपण जर केलं तर निश्चित नाशिकमध्ये करावं आणि तुम्हाला लोकल जे काही सपोर्ट्स लागतील, जे काही प्रशासकीय मान्यतेची संदर्भामध्ये जो काही सपोर्ट लागेल तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून आमचे सर्वच लोकप्रतिनिधी आपल्याला निश्चितच मदत करतील. परंतु त्यावेळेस मला त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की नाशिकला एअरपोर्ट आहे का? मी म्हटलं एअरपोर्ट आहे म्हणजे तेव्हा सर्व्हिसेस सुरू आहेत का? आणि ज्यावेळेस मी सांगितलं का सर्व्हिसेस सुरू नाहीत आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं का सर्व्हिसेस सुरू झाल्यानंतर आपण आमच्याकडे या, त्यावेळेस आम्ही निश्चित विचार करू आणि त्यावेळेस एअर सर्व्हिसेसचं महत्त्व काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळलं. आणि त्याचबरोबर जो दुसरा प्रश्न तुम्ही विचारला का एअर सर्व्हिसेस आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट हे कनेक्टेड विषय आहेत. बरोबर. आणि म्हणून आपण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा निश्चितच लक्ष घातलं. मग त्या इंडस्ट्रियल असोसिएशन्स असतील, मग नीमा आयमा, नीटा, नाईस, त्यानंतर महाराष्ट्र चेंबर्स असेल, सिटीजन फोरम असेल, अशा अनेक औद्योगिक संघटनेंबरोबर कायम आपण संपर्कात राहिलो आणि त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस म्हणजे इथं निश्चित या ठिकाणी नाशिकच्या इंडस्ट्रियल औद्योगिक सर्वच संघटनेचे म्हणजे खास करून नीमा आयमा यांचे अभिनंदन करतो की ज्यावेळेस मेक इन इंडिया आलं त्यानंतर राज्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये मेक इन महाराष्ट्र आलं आणि त्यानंतर संपूर्ण भारत देशामध्ये मेक इन नाशिकचा आवाज देणारं हे नाशिकचं इंडस्ट्रियल असोसिएशन होतं. आणि म्हणून ज्यावेळेस त्यांनी मेक इन नाशिक ही कन्सेप्ट आणली त्यावेळेस त्यांच्यामध्ये सहभागी होऊन त्यांच्या बरोबरीने आपण त्या ठिकाणी काम केलं. तो जो इव्हेंट होता नुसतं त्यापुरता आपण मर्यादित न राहता ज्यावेळेस या मेक इन नाशिकच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आदरणीय गीते साहेबांच्या माध्यमातून करण्यात आला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं का मी निश्चितच नाशिकच्या इंडस्ट्रियल ग्रोथ करता निश्चित काही मदत करेल आणि त्याचाच धागा धरून आपण त्यांच्या संपर्कात राहिलो आणि नाशिकचे इंडस्ट्रियलिस्ट आता विचारते आहेत का आपण काय करणार आहात आणि म्हणून आपण या दिल्लीमध्ये आदरणीय गीते साहेबांच्या अध्यक्षतेखाली 9 PSUs जे पब्लिक अंडरटेकिंग सेक्टरचे यांच्या सर्व CMDs आणि आपल्या इथल्या औद्योगिक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांची संयुक्तिक बैठक या दिल्लीच्या त्यांच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी लावली आणि त्यामध्ये आपण नाशिकसाठी काय करू शकता अशा प्रकारची बैठक त्या ठिकाणी झाली आणि त्यांनी एक्सपान्शन संदर्भामध्ये आम्ही कुठेही भारतात करत नाहीत परंतु आपण या बैठकीकरता आम्हाला बोलवलं, नाशिकच्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करता बोलवलं तर आम्ही निश्चितच नाशिकच्या इंडस्ट्रियलला व्यवसाय देण्यासाठी आम्ही नाशिकला येऊन आम्ही वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम त्या ठिकाणी घेऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलं. आपण तातडीनं ताजला या ठिकाणी 2 दिवसाचं त्या ठिकाणी वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रामही करण्यात आला आणि अनेक आपल्या इथल्या उद्योजकांना त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायची त्या ठिकाणी संधी मिळाली आणि अनेक मोठमोठ्या कंपनीची वेंडरशिप त्यांना त्या ठिकाणी आज मिळते.
आणि निश्चितच काही प्रमाणामध्ये का होईना एक दिलासा देण्याचं काम त्या इंडस्ट्रीजमध्ये त्या ठिकाणी झालं आहे. नक्कीच. याचबरोबर नाशिककरांची आणखी एक खंत आहे विमानसेवेपाठोपाठ, ती म्हणजे IT हब हे नाशिक आणि परिक्षेत्रामध्ये डेव्हलप व्हायला हवं होतं, परंतु ते त्या प्रमाणात होत नाही. महिंद्रा अँड महिंद्राने थोडाफार प्रयत्न केला, इतर कंपन्यांनी थोडाफार प्रयत्न केला, परंतु यांचं संघटन मजबूत नाही आहे किंवा आपला पाठपुरावा कमी पडतोय. काय नेमकं आहे IT हब अजून का डेव्हलप होऊ शकलं नाही? ज्या पद्धतीनं पुणे डेव्हलप झालं, आपल्या शेजारचं मुंबई डेव्हलप झालं किंवा त्या प्रमाणात. खरं तर नाशिकचं टॅलेंट आपल्या नाशिकच्या बाहेर जातं, म्हणजे पुणे असेल, बेंगलोरला जात असेल, तर निश्चितच त्याची खंत सर्वच आमच्या लोकप्रतिनिधींना आहे की या ठिकाणी IT सेक्टर डेव्हलप होणं बरोबर निश्चितच गरजेचं आहे, की नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं IT डेव्हलपमेंटचा विषय निश्चितच सर्वांच्याच मला असं वाटतं. आणि त्यासाठी आपण सुद्धा त्यामध्ये ज्यावेळेस आपले एअर सर्व्हिसेस सुरू झाल्या आणि त्यामध्ये आपल्याला IT सेक्टरसाठी ज्यावेळेस कामाची सुरुवात करायची होती, तर त्यावेळेस आपण स्वतः संपूर्ण ITचे जे स्टेक होल्डर्स आहेत, छोटे मोठे उद्योजक आहे, या संपूर्ण 125 कंपन्या त्या ठिकाणी एकत्रित बोलून त्यांची बैठक त्या ठिकाणी आयोजित केली होती. संपूर्ण DIC, MIDC, त्यानंतर कॉर्पोरेशनचे आयुक्त, संपूर्ण सगळ्यांना आमंत्रित करून आपण या IT सेक्टरकरता काय करू शकतो त्यांचे प्रश्न संपूर्ण जाणून घेतले. आणि त्यावेळेस बरेचसे विषय त्यामध्ये लक्षात आले की तसं पाहायला गेलं तर नाशिक ही ITसाठी खूप उपयुक्त आहे. कारण लोकेशन वाईज जर आपण बघितलं तर मुंबई जवळ आहे, पुणे जवळ आहे 200 किलोमीटरवरती, त्यानंतर इथलं क्लायमेट देखील चांगलं आहे. आणि इतर जसं बाहेर जर आपण म्हटलं का इथं खर्चही अधिक कमी, म्हणजे इथं राहण्याचा खर्च असेल त्याचाही खर्च लो कॉस्ट म्हणजे वर्कमॅनशिप, म्हणजे कमी दरामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला कामगार उपलब्ध होऊ शकतात. आणि म्हणून इतक्या चांगल्या सगळ्या संयुक्त म्हणजे या सगळ्या उपयुक्त अशा सर्व वातावरण असताना सुद्धा आपलं, परंतु त्यामध्ये मी ज्यावेळेस लक्ष दिलं तर आपल्या नाशिकमध्ये जे ITचे संपूर्ण स्टेक होल्डर्स आहेत, या संपूर्ण नाशिकमध्ये ते विखुरलेले आहेत आणि म्हणून 90% ते अनरजिस्टर्ड आहेत. आणि म्हणून आपण त्यावेळेस या ठिकाणी अंबड इथे आयमाच्या कार्यालयासमोर 2003-04 साली या ठिकाणी 30,000 स्क्वेअर फुटीची एक IT पार्क म्हणून एक इमारत त्या ठिकाणी बांधून ठेवण्यात आली होती, परंतु 15 ते 16 वर्षापासून ती धूळ खात पडलेली होती. मग आपण राज्य शासनामध्ये ज्यावेळेस उद्योगमंत्री आपले आदरणीय सुभाष देसाई साहेबांच्या हा विषय निदर्शनास आणून दिला की गेले 15 वर्षापासून ही बिल्डिंग धूळ खात पडलेली, ही जर आमच्या ITच्या स्टेक होल्डर्स, छोट्या छोट्या स्टेक होल्डर्सला जर ही नाममात्र दराने त्या ठिकाणी दिली तर निश्चितच एकच छताखाली हे संपूर्ण IT कंपनीज त्या ठिकाणी कामं करतील, एकमेकाच्या कन्सेप्ट्स एकमेकाला क्लिअर होतील आणि एक छोटीशी IT मुवमेंट या शहरामध्ये सुरू होईल. आणि आपल्याला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की त्याला यश आलं. त्या बिल्डिंगचं फक्त 10 रुपये प्रति 10, 11 आणि 13 या प्रति स्क्वेअर फूट या रुपयांनी भाडेवरती देण्यासाठी मान्यता देखील मिळाली. लवकरच मला असं वाटतं की ह्या संपूर्ण 30,000 स्क्वेअर फुटामध्ये अनेक कंपन्याच त्या ठिकाणी येतील आणि एक ITची मुवमेंट त्या ठिकाणी सुरू होईल. आणि त्यानंतरही आपण ITसाठी जे काही प्रयत्न आहेत ते आपले सुरूच राहणार आहे. नक्कीच आशा करूया की ITसाठी जो वर्ग नाशिकमधला टॅलेंट आपण म्हटल्याप्रमाणे बाहेर जातोय, पुण्या, मुंबई, हैदराबादपर्यंत पोहोचला आहे, दिल्लीपर्यंत पोहोचला आहे, खरं तर तो नाशिकमध्येच राहील आणि त्यांना IT हबची सुविधा मिळेल. याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे नाशिकचं टॅलेंट आणखी एका बाबतीत बाहेर जाते, ते म्हणजे स्टार्टअप इंडियाच्या बाबतीत. स्टार्टअप्स नाशिकमध्ये बरेच होत आहेत, परंतु त्या स्टार्टअप्सला नाशिकमध्ये जागा मिळत नसल्यामुळे किंवा नाशिकमध्ये पोषण मिळत नसल्यामुळे असा काही प्रयत्न मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र आणि मेक इन नाशिकच्या अंतर्गत होतोय का? किंवा स्टार्टअप इंडियासाठी अशी काही वेगळी योजना नाशिककरांसाठी आणि नवयुवकांसाठी आहे का? IT सेक्टरबरोबर स्टार्टअप सेक्टरसुद्धा विकसित व्हावं, कारण स्टार्टअप सेक्टर आता नव्यानं सुरू होतं आहे. आणि म्हणून आपण देखील त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस ITच्या मीटिंग्स आपण त्या ठिकाणी घेतल्या होत्या, त्या ठिकाणी काही स्टार्टअप्सने सुद्धा आम्हाला या नाशिकमध्ये म्हणजे दिशाच मिळत नाही स्टार्टअपची सुरुवात करण्याची. फायनान्शियल ॲडवायझर्स असतील, लिगल ॲडवायझर्स असतील, त्यासाठी अनेक ठिकाणी फिरावं लागतं. आणि म्हणून आपण DICला त्या ठिकाणी एक खिडकी योजना त्या ठिकाणी सुरू करण्याची सूचना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना दिल्या.
ते देखील त्याची सुरुवात त्या ठिकाणी केली आणि स्टार्टअप्सला आता एकच खिडकीच्या माध्यमातून फायनान्शियल त्याला मान्यतेच्या ज्या प्रोसेस असतील त्या एकच ठिकाणावरून त्या ठिकाणी मिळून त्यांना स्टार्टअप्सची मान्यता त्या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस राज्य शासनाची IT पॉलिसी विचाराधीन होती आणि IT पॉलिसी ज्यावेळेस ते घोषित करणार होते त्यावेळेस आपण संबंधित स्किल डेव्हलपमेंटचे सेक्रेटरी गुप्ता साहेब यांच्या संपर्कात होतो आणि त्यांच्या निदर्शनास त्या ठिकाणी आणून दिलं की आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मुंबई, पुणे, नंतर नाशिकमध्ये IT बरोबर स्टार्टअप मुवमेंट त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून आपण संपूर्ण राज्याला एक पॉलिसी न लावता काही विशेष शहरांसाठी जर काही सबसिडाईज स्कीम जर आपण दिल्या, म्हणजे आपण जसं उदाहरण सांगतो की एखाद्या ठिकाणी आपण काहीतरी पेरून ठेवलेलं असेल जर तिथं खत पाणी टाकलं तर निश्चितच ते लवकर उगवतं, फळ मिळेल त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जर पेरलेलंच नसेल त्या ठिकाणी आपण किती खत टाकलं तर त्या ठिकाणावरून काही उत्पादन होणार नाही. आणि म्हणून नाशिकमध्ये ऑलरेडी पेरणी झालेली आहे, जर आपण त्या ठिकाणी जर सबसिडीज दिल्या तर स्टार्टअप्स आमचं लवकर ग्रोथ होईल. आणि त्यांनी आपल्या नाशिकसाठी आपल्या IT स्टार्टअपसाठी स्टार्टअप विलेजेस, इन्क्युबेशन सेंटर, ॲक्सिलेटर्स प्रोग्राम्स या तिन्हींना सुद्धा मान्यता गेले 9 महिन्यापूर्वी या ठिकाणी दिली. त्याचबरोबर आपण या विषयावरती न थांबता ज्यावेळेस गुगलने संपूर्ण भारत देशामध्ये काही शहरं निवडली होती, त्यामध्ये नाशिकचं निवड त्या ठिकाणी झाली होती. आपल्याला ज्यावेळेस ही माहिती मिळाली तर तातडीनं आपण गुगलच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना या ठिकाणी गुगलचं वर्कशॉप देखील आपल्या संदीप फाउंडेशनला करण्यात आलं. त्यातूनही काही स्टार्टअप्स आता बऱ्यापैकी गुगलच्या संपर्कात आहेत आणि निश्चितच त्यांची चांगली डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होते. आणि इतरही स्टार्टअपच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की आणखीन ज्या काही विषय असतील निश्चितच आपण त्यामध्ये लक्ष घालून स्टार्टअप्सला लवकरच विकसित झालं तर निश्चित त्यासाठी आपले प्रयत्न त्या ठिकाणी. बरोबर. कुठल्याही शहराचा विकास हा अनेक अंगाने असतोच. आता ही चर्चा होत असताना शहराचा विकास हा रेल्वेवर देखील आधारित आहे. रेल्वे सेवा ही शहराची जीवनवाहिनी म्हटली जाते. मुंबईची जीवनवाहिनी आज मुंबई त्या झपाट्यानं वाढली. नाशिकची जीवनवाहिनीची जी रेल्वे सेवा आहे या बाबतीत कुठला नवीन प्रकल्प आपण त्यासाठी पाठपुरावा केला आहे या मागच्या 5 वर्षांमध्ये? असा कुठला प्रकल्प आहे जो आता कार्यान्वित झाला आहे किंवा त्याचं तुम्हाला लेखाजोखा मांडता येईल? 1983 साली त्यावेळेस तत्कालीन जे रेल्वे मंत्री होते मधुकर दंडवते साहेब, त्यावेळेस त्यांनी आपल्या नाशिक रोड स्टेशनच्या लगत 250 एकर जागा आरक्षित केली होती. आणि ती या उद्देशाने केली होती की आपण त्या ठिकाणी 250 एकरमध्ये रेल्वेचे इंजिनची निर्मिती त्या ठिकाणी केली जाईल व त्याचबरोबर त्या ठिकाणी जवळजवळ 10 ते 12 हजार कामगारांचा रोजगार निर्माण होईल. बरोबर. परंतु त्यांच्या कार्यकाळानंतर ज्यावेळेस रेल्वे मंत्री बदलत गेले तर त्या इंजिनच्या रिलेटेड पार्ट्सचे कारखाने इतर राज्यांमध्ये प्रस्थापित झाले आणि म्हणून गेले 1983 पासून ते 2018 पर्यंत त्या 35 वर्षाच्या काळामध्ये 40 वर्षाच्या आसपास जवळजवळ काळामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं विस्तारीकरण त्या ठिकाणी झालेलं नव्हतं. या 250 एकर जागेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्णपणे आहेत. त्या ठिकाणी रस्ते आहेत, 33 kVचं सबस्टेशन आहे, त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी सदनिका आहे, त्या ठिकाणी पाणी आहे. आणि या सगळ्या सुविधा असताना सुद्धा ज्यावेळेस काही आउटसोर्सेस काही कामं रेल्वे करतं तर आपण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी आणि मंत्र्यांशी चर्चा केली की आपण जे आउटसोर्सिंग करतो आणि आपल्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर असताना सुद्धा आपण दुसऱ्याकडून आउटसोर्सिंग करण्याऐवजी जर आपण आपल्याच जागेमध्ये आपल्या जागा विनामूल्य मिळती आणि निश्चितच मला असं वाटतं की सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असल्याकारणानं उत्पादन खर्च देखील कमी होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी कुठलं तरी विस्तारीकरण त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली. तर त्यावेळेचे तत्कालीन रेल्वे मंत्री प्रभू साहेबांनी देखील त्यामध्ये लक्ष घातलं आणि आपल्याला त्या ठिकाणी रेल्वे व्हील कारखाना मंजूर करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले. परंतु त्यामध्ये सुद्धा आपल्याला सांगायला या ठिकाणी विशेष याकरता वाटतं की याला मान्यता तर मिळाली रेल्वे बोर्डाकडून, परंतु त्याची ज्यावेळेस अर्थसंकल्प आपला 2017-18चा होणार होता तर त्याच्या अगोदर आम्ही ज्यावेळेस मी कायम संपर्कात असल्या कारणानं आपल्याला कळलं की आपला तो प्रोजेक्ट त्याच्यावरती जी निधीची तरतूद आहे तीच वगळल्या गेली होती. बरं.
आणि मग आपण त्यावेळेस आता तर आताचे रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेब आहेत आणि मग त्यावेळेस आपण आदरणीय तत्कालीन त्यावेळेचे मंत्री प्रभू साहेबांच्या निदर्शनास त्या ठिकाणी आणून दिलं की आपण याची जवळजवळ औपचारिक घोषणा देखील केलेली आहे, परंतु या अर्थसंकल्पामध्ये त्याचं नियोजन नाही आणि त्यांनी तात्काळ त्यामधून संबंधित अर्थ विभागाला सांगून त्याची तरतूद देखील त्या ठिकाणी केली. याची प्रशासकीय मान्यता झाली, त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली, आता त्याचे कार्यादेशही झालेले. लवकरच या कामाचं भूमिपूजन सोहळा देखील होणार आहे आणि या मला असं वाटतं की रेल्वे व्हील कारखान्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती देखील त्या ठिकाणी निश्चितच होईल. नक्कीच. याचबरोबर कनेक्टिव्हिटीचा मोठा प्रश्न आहे. हे म्हणजे नाशिक मुंबई हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. पंचवटी एक्सप्रेसची जी काही खस्ता हाल आहे, आपण वारंवार आंदोलनं केली आहेत किंवा आपण स्वतः प्रवास देखील केला आहे. तर ह्या कनेक्टिव्हिटीबद्दल काय उपाययोजना आणि तातडीच्या करायला आपण केलेल्या आहेत किंवा आत्ता सद्यस्थिती काय आहे त्याची? खरं तर नाशिकमधून साधारणतः 3,000 ते 3,500 प्रवासी हे रोज मुंबईला कुठल्या तरी कामाच्या निमित्तानं उद्योगाच्या छोटे उद्योजक जात असतात किंवा त्यांच्या सर्व्हिसेससाठी ते मुंबईला जा ये करत असतात आणि त्यासाठी त्यांना पंचवटी हा एकमेव पर्याय आता होता. आणि त्याचबरोबरीने दुसरी राज्यराणी एक्सप्रेस जी सुरू केली होती 2 सिटीला जोडण्याची शासनाने, परंतु ती LTTला जायची आणि म्हणून त्यामध्ये कोणी जात नव्हतं, कारण LTT परत दुसऱ्या गाडी बदलून लोकलनी जायचं, त्यामध्ये आपले नाशिकचे प्रवासी जात नव्हते आणि म्हणून पंचवटीला पर्याय दुसरा असावा याकरता ज्यावेळेस आपण खासदार झाल्यानंतर ज्यावेळेस पंचवटीने ज्यावेळेस प्रवास केला त्यावेळेस अनेक प्रवाशांचं सगळ्यांचं एकच मत होतं की आपण या आपल्या कार्यकाळामध्ये राज्यराणी जो पंचवटीला पर्याय आहे ती LTTच्या ऐवजी CSTला घेऊन जा. आणि त्यावेळेस आपण त्यामध्ये ज्यावेळेस लक्ष घातलं तर त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की ही प्रवासी संघटना कोर्टामध्ये हा विषय घेऊन गेली होती आणि त्या कोर्टामधले सुद्धा त्यांची मागणी कोर्टाने फेटाळली होती आणि मग असा इतका कठीण असा विषय ज्यावेळेस आपल्या लक्षात आला तर आपण अधिकाऱ्यांना तो विषय लक्षात आणून दिला, त्यांच्या विषय निदर्शनास आणून दिलं की आत्ता सध्याची जी राज्यराणी एक्सप्रेस ही जी LTTला जाती यामध्ये प्रवासही कमी असतात आणि त्याच्यामध्ये आपलं रेल्वे प्रशासनाचंही नुकसान आहे आणि म्हणून ही गाडी CSTला गेली तर निश्चितच प्रवासी यामध्ये वाढतील, आपलं रेव्हेन्यू जनरेट होईल. आणि म्हणून मग त्यांनी त्या ठिकाणी राज्यराणीला LTT ऐवजी CSTला जाण्याची मान्यता त्या ठिकाणी मिळाली. हजारो प्रवाशांना त्या ठिकाणी निश्चितच मला असं वाटतं की दिलासा मिळाला आणि खरं तर पंचवटीने गेल्यानंतर पंचवटीचा टायमिंग 11:15 वाजेचा आहे आणि मग तिथं पंचवटी 15-20 मिनटं उशिरा पोहोचली तर त्यांना लेट रिमार्क्स मिळायचे, त्यांचं सर्व्हिस रेकॉर्ड खराब व्हायचं. परंतु आता त्यांना राज्यराणीचा पर्याय मिळाल्यानंतर निश्चितच मला असं वाटतं की बऱ्याचशा प्रवाशांना त्यामधून दिलासा मिळाला. कारण खरं हा फार मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि कनेक्टिव्हिटी जी नाशिक आणि मुंबईच्या बाबतीत आपण बोलतच आहात, इतर शहरांच्या बाबतीतही महत्त्वाचा प्रश्न आहे कनेक्टिव्हिटीचा. धार्मिक शहर नाशिक आहे, तर या धार्मिक शहराला धार्मिक शहरांशी जोडणं इतर देशातल्या हा एक कळीचा मुद्दा वाटत नाही? निश्चितच अनेक लोकांच्या मागण्या आहेत की अजमेरसाठी आपल्या नाशिकवरतून गाडी असावी. आपल्या या ठिकाणी साऊथ इंडियन लोकही अनेक नागरिक आहेत आणि त्यांनाही साऊथ इंडियनसाठी गाडी असावी. असं दोन्ही विषयांसाठी अजमेरसाठी तर आपण प्रयत्न करतोय. त्याचबरोबर साऊथ इंडियनसाठी जे काही रिझर्वेशन कोटा होता नाशिकवरतून तो खूपच कमी होता, तो वाढवण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी सांगायला एक आनंदही होतोय की आपण राजधानी एक्सप्रेस मध्य रेल्वे मार्गे जावी अशी संसदेमध्ये मागणी केली होती. त्या आजच्या मितीला जवळजवळ 3 राज्यराणी ज्या आहेत ह्या पश्चिम रेल्वे मार्गे जातात, परंतु महाराष्ट्राचा वसईपर्यंतचा भागच त्यामध्ये कव्हर होतो, त्यापुढे गुजरात सुरू होतं. आणि मध्य रेल्वे मार्गे जर आपण बघितलं तर मुंबई ते भुसावळच्या पुढं इटारसीच्या अलीकडे म्हणजे जवळजवळ 475 किलोमीटर कव्हर होतं.
आणि म्हणून आपली राजधानी म्हणजे सुपर एक्सप्रेस जर रेल्वे असली तर निश्चितच आपल्या या जी शहरं आहेत कल्याणच्या पुढे म्हणजे नाशिक असेल, धुळे असेल, जळगाव असेल, अशा अनेक शहरांना त्याचा लाभ मिळणार आहे. आणि म्हणून आपण मागणी त्या संसदेमध्ये देखील केली होती आणि त्याला नुकतंच यश आलेलं आहे. आता राजधानी लवकरच मध्य रेल्वे मार्गे धावणार आहे आणि त्याचा मला असं वाटतं की महाराष्ट्राला, आपला महाराष्ट्र हा आणखीन जोडल्या जाणार आहे आपल्या देशाच्या राजधानी दिल्लीशी. निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा मला असं वाटतं की फायदा होईल. दळणवळण वाढेल, उद्योजकालाही निश्चितच चांगल्या प्रकारे चालना मिळेल, शेतकऱ्यांना देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दिसेल. या सगळ्या प्रक्रियेमध्ये नव्या गाड्या वाढवणं किंवा नवीन काही लोहमार्ग या बाबतीत काही प्लॅनिंग्ज आहेत किंवा तशी काही पूर्तता झाली आहे, पाठपुरावा झाला आहे? आपण जर बघितलं तर आपण ज्यावेळेस राष्ट्रीय महामार्गे मुंबईला जातो तर आज 4 लेनिंग झाले, 6 लेनिंग झाले, तरीही वाहतूक कोंडी होत असते. आणि म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट अधिक सुरळीत व्हावा रेल्वे मार्गे ही देखील आपण मागणी संसदेमध्ये केली होती की आपल्या ज्या सबअर्बन चे जे लिमिट्स आहेत, म्हणजे आपण जर मध्य रेल्वे मार्गे जर बघितलं तर कसारा आहे, त्याऐवजी नाशिकपर्यंत यावं. त्या ठिकाणी पुण्याच्या साईडला जर बघितलं कर्जतपर्यंत लोकल्स धावतात आणि त्या पुण्यापर्यंत जाव्यात, अशी मागणी आपण संसदेमध्ये केली होती. त्याची दखल रेल्वे प्रशासनाने त्या ठिकाणी घेतली आणि नुकतंच आता त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी घाट सेक्शन आहे आणि म्हणून घाट असल्या कारणानंच त्याचे लिमिट्स आत्तापर्यंत वाढत नव्हते. परंतु आपण या ठिकाणी रेल्वे प्रशासनाला सूचना केल्या होत्या की आत्ताच्या युगामध्ये, आधुनिकीकरणाच्या युगामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टींवरती पर्याय आता निर्माण करतोय आणि म्हणून आपण घाटामध्ये सुद्धा या लोकल त्याच गतीने धावतील यासाठी उपाययोजना कराव्यात आणि त्याची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली आणि लवकरच आता याची चाचणी देखील करण्याचं रेल्वे प्रशासनाने तसे प्रकारचे आदेश देखील दिलेले आहेत. लवकरच ही चाचणी होईल आणि चाचणी व्यवहार्यता ठरली, फिजिबल झाली तर निश्चितच मला असं वाटतं लोकल सर्व्हिसेस सुरू होतील आणि ज्यावेळेस लोकल सर्व्हिसेस सुरू होतील तर त्यावेळेस आपला हा रेल्वेचा या सुवर्ण त्रिकोणाचा मला असं वाटतं बराचसा मार्ग मोकळा होईल, दळणवळण अधिक सुखकर होईल आणि त्याचबरोबर शेतकरी आणि उद्योगांना देखील चांगल्या प्रकारे आपल्या नाशिकला त्याचा फायदा होईल. नक्कीच, म्हणजे नाशिक हे उद्या भविष्यात लोकलने जोडलं गेलं मुंबईशी तर आश्चर्य वाटायला नको. मिशन लोकसभा या कार्यक्रमामध्ये एक छोटीशी विश्रांती घेतो आणि विश्रांतीनंतर पुन्हा एकदा खासदार हेमंत गोडसे यांच्याकडनं त्यांच्या कार्याचा लेखाजोखा जाणून घेणार आहोत. छोट्याशा विश्रांतीनंतर भेटूयात.